नमस्कार, मी संगीता. मैत्रिणींनो, आज काय बनवायचे? आज अगदीच मुलांसाठी खास, मोले काय मोठे काय सगळीच खातीन अशी ही रेसिपी आहे. पहा, आता ह्या रेसिपीचं नाव काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पहा, इथं कोबीचा कांदा घेतला आहे मी, अगदी ताजा कोबी आहे आणि आपल्याला हा असा उभा कट करून घ्यायचा आहे. बघा, एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. आणि एवढी खास ही नवीनच रेसिपी आहे, तुम्ही कधी केली का नाही? आणि खरंच खूप छान लागते. मुलं तर अगदी ताटात सुद्धा शिल्लक ठेवत नाही, एवढी आवडीची आहे मुलांची. मग चला, हा कांदा पूर्ण आपण असा चिरून घेऊया. बघा, आणि कांदा बी लागत नाही तेवढा, थोडाच लागतो. आता तुम्हाला किती माणसांचं करायचं आहे, किती नाही, तशा हिशोबाने जास्त बी कांदा लागू शकतो. बा, आता मी इथं 4 माणसांचं करणार आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी अशा पद्धतीने संपूर्ण हा कांदा मी चिरून घेणार आहे बरं का. आणि बाकीचे जे साहित्य ठेवलं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. आणि तुम्हीसुद्धा लगेच करायला घ्याल, आठवड्यातून 2 काय 3 वेळा करसान. कोबीचा कांदा अगदी छान पद्धतीने लांबडा लांबडा चिरून घेतला आहे. पहा, 4 अंडी इथं मी फोडून घेतलेली आहेत मैत्रिणींनो. आणि त्याला लागणारे अजून साहित्य हे बघा, गाजर घेतलेत पातळ कट करून, कांद्याची पात घेतली, शिमला मिरची घेतली 1 मोठी चिरून पातळ, कोथिंबीर घेतली, कांदा घेतलेला आहे पाहू शकता. आणि 2 मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्यात हिरव्या. 2 चमचे बेसनसुद्धा घेतले. आता इथं मी पॅन ठेवलेला आहे. पॅन अगदीच छान तापला आहे. त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला बटर. पूर्ण बटर वितळून द्यायचं. आता जास्तच पॅन तापला आहे आणि त्याचा अगदी धूर निघायला लागला आहे. मी आपल्याला ज्या वस्तू त्याच्यात टाकायच्यात लगेच टाकणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. तेलाचा वापर आपल्याला लगेच करायचा नाही आहे, तेल हे नंतर यूज करायचं. इथं आता कोबी स्वच्छ धुवून घेतलेला हा मी त्याच्यात टाकून देते पाहू शकता. कोबीचा कांदा टाकला की लगेच मी गाजराचे काप हे सुद्धा टाकून देणार आहे. पहा, त्याच्यानंतर टाकणार आहे शिमला. आता हे अगदी साधारण आपल्याला परतून घ्यायचे आणि जास्त शिजवायचं बी नाही, थोडं कच्चंच ठेवायचं. पाहू शकता तुम्ही. अगदी खालवर करणार आहे की ते 5 मिनिटात होऊन जाणार आहे आपलं. पहा, असं अगदी संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं की आपलं बटर सगळ्याला लागलं पाहिजे. आता याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे? याच्यात मी टाकणार आहे मिरी पावडर. बघा, थोडीशी मिरी पावडर टाकणार आहे, कारण की आपण मिरच्यासुद्धा कट करून घेतल्यात. ह्या 2 मिरच्या त्याच्यात मी टाकून देणार आहे. आणि मिरी पावडरने अगदीच अप्रतिम अशी चव लागते. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे. नंतर काय मी मीठ टाकणार नाही आहे मैत्रिणी, आत्ताच टाकणार आहे, कारण की आत्ता मीठ टाकलं की आपल्या पूर्ण त्या भाज्यांना लागतं बरं का. आता अगदी छान परतून घेणार आहे मी हे बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायचे. पाणी वगैरे यूज करायचं नाही आहे. वाफेव हा आपल्याला साधारण कोबी, गाजर, शिमला फ्राय करून घ्यायचे. 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे मी. 1 मिनिटांनी पुन्हा पाहायचे आणि पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचे. पहा, अगदीच थोडंसं झालं आहे ते, म्हणजे अगदी बऱ्यापैकी आपलं तयार झालं आहे ते. पाहू शकता तुम्ही. रंग बी किती छान दिसतो पहा बरं. आणि आता आपण ते काढून घेणार आहे बरं का. इथं मी ती 4 अंडी अगदीच मिक्स मस्त केल्यात. पहा,
आणि या पॅनमधलं संपूर्ण त्याच्यात ओतून देणार आहे. अगदी मुलांना आवडेन असा व्हेज भाज्यांमध्ये हा पिझ्झा आहे बरं का. खूपच छान पिझ्झा म्हणा मग किंवा तुम्ही पराठे म्हणा, अगदी अप्रतिम मुलांना आवडतात तसे. आता याच्यातल्या कांद्याची पात ही मी टाकून देणार आहे पहा. कोथिंबीरही टाकून देणार आहे. आणि आता हा कांदा एकदम पातळ चिरून घेतला, एक कांदा आहे मोठा, तो सुद्धा तसाच टाकणार आहे. तुम्हाला काही आवडीच्या भाज्या असेल त्या सुद्धा तुम्ही टाकल्या तरीही चालेल. खूप अप्रतिम ही रेसिपी होती मैत्रिणींनो. आणि आता मी जो 2 चमचे बेसन पीठ घेतले ना, ते सुद्धा टाकणार आहे पहा. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्या भांड्यात तर बसत नाही, मी दुसरं भांडं घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला हलवायला कसं सोपं जाईल. हो का, मस्तपैकी मिक्स केलेलं हे. बेसन पीठ जास्त टाकायचं नाही, मग काय होईन आपल्याला त्या बेसन पिठाची जास्त चव लागन आणि बेसन पीठ कच्चं राहील. बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ मी यूज केलेलं आहे. चला आता पॅन बी छान तापलेला आहे. अगदी बारीक गॅसवर करायचं, मोठा गॅस करायचा नाही आपल्याला. हे बघा, मस्त असं तेल टाकून देते. थोडंसं तेल लागतं, जास्तही तेल लागत नाही. तेल मी असं पूर्ण पांगवलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता जे आपण मिक्स केलेलं मिश्रण आहे ते त्याच्यात घालायचं आहे बरं का आपल्याला मैत्रिणींनो. आणि अगदी पसरवायचं. तुम्हाला जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पसरवायचं बघा. अशा पद्धतीने मी संपूर्ण ते पसरून घेणार आहे बरं का. पहा, आपल्या पॅनचा आकार आहे तेवढ्या मापावर मी पसरून घेणार आहे. आणि त्याच्यावर आपल्याला 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे. अगदी छान असा रंग आला पाहिजे, पहा बरं. आणि अगदी सहज निघतं बरं का, टाईम लागत नाही. रंग बी एवढा सुंदर दिसतो, पाहू शकता तुम्ही. अगदी कमी जाळात आणि कमी वस्तूमध्ये आपले हे छान असे पराठे तयार होणारे. सुंदर रंग बघा किती सुंदर झाला आहे. आणि आता मी तुम्हाला ते काढून दाखवणार आहे बरं का. पहा किती सुंदर झालेत. चला आता दुसरा बी तयार, मी जेवढे होतील तेवढेच तयार करून दाखवते तुम्हाला. तेवढ्या याच्यात 3च पराठे होणार आहे. पराठे म्हणा, पिझ्झा म्हणा, मुलांना आवडेल असं. आणि अगदीच झटपट होतात बरं का, टाईम लागत नाही आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही मुलांना नक्की खायला घाला. मुलं खूप आवडीने खातील, कारण की मुलं भाजीपाला खायला कंटाळा करतात. आणि अशा पद्धतीने करून खायला घेतलं की मुलांच्या ताटात सुद्धा राहणार नाही आहे. एवढी अप्रतिम अशी ही रेसिपी होती, खूपच छान. पहा बरं, आपण किती पातळ हे करतं पण तरी बी ते असं फुगून जाड झालं बरं का, मस्तपैकी. आता मी तुम्हाला शेवटचा करून दाखवते. शेवटचा थोडा वेगळ्या पद्धतीने आहे बरं का. आता त्याच्यावर टाकणार आहे संपूर्ण 1 वडी चीज. आणि खूपच अप्रतिम चव लागते चीज टाकल्यावर. पहा बरं,
मस्तपैकी चीज टाकले. याच्यावर बी 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे आणि पाहणार आहे. बघा पूर्ण चीज वितळलं आहे आपलं आणि खरंच खूपच छान झालं आहे. रंग बी अगदी छान मस्त भाजलं गेले ते. पहा आपलं तयार झाले. किती सुंदर दिसतात हे पराठे मैत्रिणी. अगदी पालेभाज्यांचे पराठे. आता तुम्हाला काय नाव द्यायचे त्याला तुम्ही देऊ शकता आणि मला बी सांगू शकता. अगदी छान असे पीसेस मी करून घेते पहा. एवढे सुंदर झाले होते की ताटात एक तुकडाही राहिला नाही. पहा आता मी तुम्हाला दाखवते. पहा किती सुंदर झाले. त्याच्यावर ते चीज वा अप्रतिम. मैत्रिणी व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला उद्या भेटूया. बाय.